केलेला आहे. आणि आज परत एकदा हा सुंदरसा संध्याकाळचा वेळ देवाने आपल्याला त्याच्या सहभागितेमध्ये येऊन त्याची स्तुती, त्याची आराधना करण्याकरता दिला आहे. त्याचं वचन ऐकण्यासाठी आपल्याला दिलेलं आहे. आणि देव चांगला आहे. प्रेज लॉर्ड. देव कसा आहे? चांगला आहे. तुम्ही म्हणू शकता का देव चांगला आहे? चांगला चर्च आहे. हो, चांगला आहे. देव चांगला आहे. देव हो, चांगला चांगला आहे. देव चांगला आहे. प्रेज लॉर्ड. देव देव प्रीती आहे. देव चांगला आहे. देवाच्या नावाला धन्यवाद असो. कारण आज आपण जे काही आहोत देवामुळा, आज आपण जे काही आहोत ते देवामुळा. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याकडे जे काही आहे त्याचं सर्व श्रेय हे देवाला जातं. आणि म्हणून देव हा आपल्याकरता नेहमी चांगला आहे. देवाच्या वचनाकडे आपण जाऊया. आणि आपला जो मेन मुद्दा आहे तो आहे द्वेष. आणि आपण वेगवेगळ्या गोष्टी द्वेषा संदर्भात काय करत आहोत, शिकत आहोत. आणि देवाचा आत्मा आपल्याला द्वेषा संदर्भाची जी डेप्थ आहे किंवा गहराई आहे नाही का द्वेषाची, ती आपल्याला काय करत आहे, शिकवत आहे. आणि म्हणून आपण पवित्र आत्म्याला देखील धन्यवाद देणे गरजेचं आहे. तो एक पर्सन आहे, तो एक व्यक्ती आहे. आणि म्हणून नेहमी पवित्र आत्म्याला देखील धन्यवाद द्यायला शिका. ते चांगलं आहे. आणि आज आपण सहनशीलता नसल्यामुळे द्वेष वाढतो हा मुद्दा काल आपण कव्हर केला होता. परंतु पाहिजे तेवढा तो कव्हर करता आला नाही काल. आणि म्हणून हा आज मुद्दा आपण परत पाहणार आहोत. आणि आपण पाहतो की सहनशीलता नसल्यामुळे द्वेष वाढतो. आणि आज आपण हा विषय शिकत असताना आपले जे नोट्स आहेत ते देखील आपण लिहिणार आहोत. कारण अनेक वेळा ज्या गोष्टी महत्वाच्या असतात त्याच लिहायच्या राहून जातात. आणि आपण जे आहे ते सर्व काही लक्षात ठेवू शकत नाही. पण जर नोट्स लिहिले तर बऱ्याच गोष्टी आपल्याकरता फायद्याच्या ठरतील. आणि ते आपल्याला वेळोवेळी वाचता पण येईल. आणि म्हणून नोट्स लिहित चला. आज आपण हा जो विषय आहे हा विषय आपण शिकणार आहोत, सहनशीलता नसल्यामुळे द्वेष वाढतो. आणि पहा, आज आपण ज्या जगात राहत आहोत ना, आपल्या आजूबाजूला सगळीकडं आपल्याला क्रूरता आणि हिंसक प्रवृत्तीला प्रोत्साहन दिल्या जात असलेलं आपण पाहत असतो. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठं जरी गेले, जगाच्या पाठीवर तुम्ही कुठे जरी गेले तर सर्वात जास्त लोक आज क्रूरतेला आणि हिंसक प्रवृत्तीला प्रोत्साहन देताना तुम्हाला काय होतील, दिसतील. आणि यामुळं होतं काय माहिती का, यामुळं द्वेष जो आहे ना तो अतिशय झपाट्याने काय होतो, पसरतो. द्वेष जो आहे ना तो अतिशय वेगाने काय होतो, पसरतो. आणि आज आपण हा जो विषय शिकणार आहोत ना, ह्या विषयामध्ये आपणाला क्रूरतेमुळं आणि हिंसेमुळं कशा प्रकारे द्वेष जो आहे तो पसरला जातो हे आपण येणाऱ्या ह्या वेळेमध्ये काय करणार आहोत, शिकणार आहोत. आणि म्हणून एकूण 10 मुद्दे तुम्हाला शिकवले जातील. ते प्रत्येक मुद्दे तुम्ही जे आहे व्यवस्थित आपल्या नोट्समध्ये लिहून घेणं फार गरजेचं आहे. जर हे तुम्ही जर लिहिणं जर विसरला किंवा मी जर फास्ट जर पुढे जर जात असेल तर हा जो व्हिडिओ आहे हा युट्यूबवरती उपलब्ध राहील. तर तुमच्याकडे वेळ असेल त्यावेळेला तुम्ही तो ऐकू शकता आणि परत तुम्ही हे जे मुद्दे आहेत हे मुद्दे तुम्ही कव्हर करू शकता. आपण पाहतो की आज सर्वात जास्त द्वेष जो आहे ना हा ह्या दोन गोष्टींमुळं पसरल्या जात आहे. एक तर क्रूरतेमुळं आणि दुसरी गोष्ट आहे हिंसक वृत्तीला सतत प्रोत्साहन दिलं जात असल्याने. ठीक आहे, द्वेष काय होत आहे, पसरत आहे. त्यामुळं आज लोकांमध्ये सहनशीलता ही राहिलेली नाहीये किंवा सहनशीलता आपल्याला ही दिसत नाही. आणि सगळीकडे आपल्याला याच्या विरोधार्थ जर काय दिसत आहे तर आपल्याला भेदभाव दिसत आहे, अपमान दिसत आहे, गुंडगिरी दिसत आहे,
वाईट गोष्टी आपल्याला सगळीकडं आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि अशा वाईट गोष्टी आपण ज्यावेळेस पाहतो ना, त्यावेळेला निश्चित अर्थाने आपण हे समजून घेणं फार गरजेचं आहे, की आपल्याला यावरती विजय मिळवायचा आहे. आपल्याला काय करायचं आहे यावरती? विजय मिळवायचा आहे. आणि यावरती विजय मिळवण्यासाठी आपल्याकडं सर्वात महत्वाची गोष्ट काय असणं गरजेचं आहे? तर ते आहे सहनशीलता. सहनशीलता आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. आणि आपण पाहतो, की ह्या ज्या गोष्टी आहेत, कोणत्या? अ, अपमान करणं, भेदभाव करणं, गुंडगिरी किंवा वाईट प्रकारच्या गोष्टी किंवा क्रूरता किंवा हिंसक जी वृत्ती आहे, हे कमी होण्याऐवजी हे दिवसेंदिवस वाढत आहे. याची जी तीव्रता आहे ना, ती दिवसेंदिवस काय होत आहे? वाढत आहे. हे कमी होत नाहीये. आणि हे कमी न होण्याचे मागचे जे कारण आहे, हे आपण शिकणार आहोत. याच याच वेळेला आपण ते शिकणार आहोत. परंतु पवित्र शास्त्र हे आपल्याला काय सांगतं हे आपण समजून घेणं फार गरजेचं आहे. का? आज जगामध्ये सगळीकडे भेदभाव, मारामारी, अपमान, गुंडगिरी, लूटमार, व्यभिचार, वाईट गोष्टी. का आज जगामध्ये ह्या सर्व गोष्टी आहेत? याचं मूळ कारण आज आपण काय करणार आहोत? पवित्र शास्त्रातून पाहणार आहोत. आणि त्यासाठी आपण पहिले योहान 5वा अध्याय आणि त्याचं 19 वचन आपण पाहूया. पहिले योहान 5वा अध्याय आणि त्याचं जे 19 वचन आहे, हे 19 वचन आपण यावेळेला वाचणार आहोत. आणि मग आपल्याला समजेल की आज जगामध्ये भेदभाव का आहे? आज जगामध्ये अपमान का आहे? आज जगामध्ये सगळीकडे वाईट का आहे? आज जगामध्ये क्रूरता का आहे? आज जगामध्ये हिंसक वृत्ती का आहे? हे वचन आपल्याला वाचल्यानंतर समजेल. कोणीतरी मदत करा हे वाचण्यासाठी. आपण देवापासून आहोत हे आपल्याला ठाऊक आहे. सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे. आता बघा, हे जे वचन आहे ना, ह्या वचनाच्या ब भागामध्ये एक महत्वाचा मुद्दा आपल्याला पाहायला भेटतो. तो हा आहे की संपूर्ण जे जग आहे ना, ते जग त्या दुष्टाला वश झालेलं आहे. त्या दुष्टाला काय झालेलं आहे? वश झालेलं आहे. दुसऱ्या शब्दात हे समजून घेण्याकरता सांगायचं ठरलं तर सगळं जग हे सैतानाच्या नियंत्रणात आहे. सर्व जे जग आहे हे कुणाच्या नियंत्रणात आहे हे जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्हाला ह्या वचनातून हे सांगता आलं पाहिजे की हे जग सैतानाच्या नियंत्रणामध्ये आहे. आणि म्हणून सगळीकडं क्रूरता, सगळीकडं हिंसक गोष्टी, सगळीकडं मारामारी, सगळीकडं वाईट गोष्टी, सगळीकडं भेदभाव, सगळीकडं अपमान जो आहे तो आपल्याला पाहायला भेटतो. मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती काल एक केस स्टडी दिली होती आणि बऱ्याच जणांनी ती केस स्टडी जी आहे ती वाचली आणि त्यावरती त्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी जे आहे ते व्हॉट्सअपवरती त्यांनी जे आहे ते उत्तर पण पाठवले ते केस स्टडी. अशा प्रकारची केस स्टडी ह्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवण्यात येतील. त्या तुम्ही वाचणं गरजेचं आहे. आणि त्यातून तुम्ही हे हे समजून घेण्याचं गरजेचं आहे की भेदभाव केल्यामुळं कोणत्या प्रकारच्या समस्येला संबंधित व्यक्तीला त्रासाला जावं लागतं. ठीक आहे. आता प्रत्येक वेळेला एक केस स्टडी जी आहे ती टाकण्यात येणार आहे. ही जी केस स्टडी आहे ही येणाऱ्या दिवसांमध्ये आपण काय करणार आहोत? शिकणार आहोत. त्याकडे आपण जाणार नाही. पण मला तुम्हाला हे सांगायचं की हे जे जग आहे ना हे सैतानाच्या कंट्रोलमध्ये आहे. म्हणून सगळीकडे आपल्याला वाईट गोष्टी पाहायला भेटतात. सगळीकडे. आणि मग आपण पाहतो की आज जगामध्ये ज्या पण वाईट गोष्टी आहेत ना, त्या वाईट गोष्टी कोणत्या माध्यमातून सर्वात जास्त जे आहे ना त्या पसरतात, ती 10 माध्यमं आपण काय करणार आहोत? शिकणार आहोत. त्यामध्ये आपण लिहून घेणार आहे कोणत्या माध्यमातून हिंसक व क्रूर प्रवृत्तीला प्रोत्साहन दिलं जातं. हळूहळू पण तुम्हाला शिकवलं जाईल कोणत्या माध्यमातून हिंसक व क्रूर पद्धतीला प्रोत्साहन दिलं जातं. ठीक आहे. त्याच्यातला पहिला मुद्दा लिहा. पहिला मुद्दा आहे माध्यमांद्वारे प्रोत्साहन. पहिला मुद्दा आहे माध्यमांद्वारे प्रोत्साहन. आता पहा, आपण टीव्ही शो बघतो, बरोबर आहे की नाही? आपण काय करतो?
टीव्ही शो बघतो. आता वेगवेगळ्या प्रकारचे टीव्ही शो जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या भाषांमध्ये आहे. त्यानंतर आपण सिनेमा बघतो 3-3.5 घंट्याचा, बरोबर नाही? आपण पिक्चर बघतो. त्यानंतर आपण पाहतो की जगामध्ये अनेक व्हिडिओ गेम जे आहे ना, हे उपलब्ध आहे. पबजी झालं, माहिती तुम्हाला? पबजी झालं, फ्री फायर झालं. हे तर 2च गेम आहे, पण याच्यापेक्षा अनेक गेम आहे जे आज व्हिडिओच्या स्वरूपामध्ये जगात उपलब्ध आहे. आणि हे सर्व जे आहे ना, हे लोकांना असं वाटतं की हे मनोरंजनाचं साधन आहे. पिक्चर मनोरंजनाचं साधन आहे. टीव्ही शो मनोरंजनाचं साधन आहे. सर्व प्रकारचे व्हिडिओ गेम मनोरंजनाचं काय आहे? साधन आहे, असं लोकांना वाटतं. पण लक्ष द्या, त्यामुळे हिंसा सामान्यपणे वाटू लागते माणसांना. तुम्ही तुम्ही जर बघितलं टीव्ही शोच्या माध्यमातून किंवा चित्रपटाच्या माध्यमातून किंवा गेम्सच्या माध्यमातून हिंसा जी आहे ना, ही पसरवली जाते. हिंसा जी आहे ना, ही पसरवली जाते आणि ही हिंसा माणसांना सामान्य वाटू लागते. पण हिंसा ही कधीही सामान्य वाटू नये, हे माणसाला समजणं फार गरजेचं आहे. तुम्ही पहा, पिक्चरमध्ये आपण पाहतो की अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या हिंसा पसरवण्याचं काम करतात. टीव्ही शोज मध्ये अनेक अशा गोष्टी आहेत की त्या हिंसा पसरवण्याचे काम करतात. व्हिडिओ गेम्स मध्ये अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या हिंसा पसरवण्याचे काम करतात आणि लोकांना वाटते की हे एक मनोरंजनाचं साधन आहे, पण तसं नाहीये. कालांतराने हे सर्व गोष्टी माणसामध्ये हिंसा जे आहे ना, ते सामान्यपणे माणसांना घेण्याकरता मजबूर करत असतात. हे पहिलं कारण आहे. कशा प्रकारे हिंसा किंवा क्रूरतेला प्रोत्साहन दिलं जातं? तर माध्यमांच्या द्वारे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही ह्या गोष्टींना घेऊन कसं बघतात? तुम्ही ह्या गोष्टींना घेऊन तुम्हाला काय वाटतं? हा जो मुद्दा तुमच्या समोर ठेवलेला आहे, काय ह्या मुद्द्यामध्ये सत्यता आहे का? हो आहे. आणि हो, आहे. या सत्यता आहे. खरंय. या गोष्टींना घेऊन प्रसार माध्यम किंवा सिनेमा किंवा टीव्ही सिरियल्स असतील तर लवकरात लवकर मुलं, आजची जी जनरेशन आहे त्यांना हे अनुकरण करत आहे त्याचं. आता मागेच एका अॅनिमल म्हणून फिल्म आली होती, त्याच्यामध्ये एवढी जबरदस्त हिंसा दाखवलेली आहे, तर काही लोकांनी त्याच्यावर आक्षेप घेतला की ही फिल्म बंद करावी आणि कुटुंबात मुलांना तर त्याला अजिबात पाहू देऊ नये. म्हणजे याचा जो प्रभाव आहे तो कुटुंब म्हणजे आपल्या मुलांवर आणि जी तरुण पिढी आहे याच्यावर फार होत आहे. येस, बघा तुम्ही, म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे की आपण अतिशय भयानकरित्या आपल्या जीवनामध्ये ह्या सर्व प्रकारच्या मनोरंजनाचे साधन समजून जी हिंसा आपल्यामध्ये प्रवेश करत आहे ना, ती आपल्याला सामान्य वाटू लागते. पण ती तेवढी सामान्य नाहीये. तिला तेवढं हलक्यामध्ये घेऊ नये. हे फार फार आणि फार भयानक आहे. दुसरा मुद्दा आहे सामाजिक माध्यमावरील प्रभावाच्या द्वारे सोशल मीडियावर क्रूरता आणि हिंसक वर्तमानाचे व्हिडिओ पसरवले जातात. परत एकदा हा मुद्दा वाचतो, नीट लक्ष द्या. सामाजिक माध्यमावरील प्रभावाच्या द्वारे सोशल मीडियावर क्रूरता आणि हिंसक वर्तमानाचे व्हिडिओ पसरवले जातात आणि लोक अशा प्रकारच्या गोष्टींना प्रोत्साहन देतात, लाईक करतात, शेअर करतात आणि त्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे त्यांना काय मिळतं? प्रोत्साहन. बघा तुम्ही, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, मेसेंजरच्या माध्यमातून, चॅटच्या माध्यमातून आता अनेक असे चॅट आहे. फेसबुक आहे, लिंक्डइन आहे किंवा अनेक असे सोशल मीडिया ऍप्स आहे. त्या ऍप्सच्या माध्यमातून क्रूरता आणि हिंसेचे जे व्हिडिओ आहे ना, ते पसरवले जातात आणि लोक ते बघतात. बरं, लोक फक्त ते बघत नाहीत, लोक त्याला लाईक पण करतात आणि लोक त्याला शेअर पण करतात
आणि अशा प्रकारे लोक जे व्हिडिओ हिंसेने भरलेले आहे, जे व्हिडिओ क्रूरतेने भरलेले आहे, ते पसरवण्यामध्ये आपलं जे प्रोत्साहन आहे ना ते देतात आणि यामुळं हिंसा व क्रूर प्रवृत्ती आहे ना ती पसरली जाते. आपण फार जागरूक असणं गरजेचं आहे. आपण इतकं सेन्सिटिव्ह जीवन जगणं गरजेचं आहे की आपल्या समोर कोणती गोष्ट ही आहे आणि ती हिंसेच्या किंवा क्रूरतेच्या गोष्टींना प्रोत्साहन देणारी आहे, तर ती तिथं स्किप करणं गरजेचे आहे. किंवा तिथे एक ऑप्शन येतं नॉट इंटरेस्टेड असं म्हणून तिथं रिप्लाय देणं गरजेचं आहे. आज जगामध्ये हिंसक व क्रूर प्रवृत्तीला सर्वात जास्त प्रोत्साहन ज्या गोष्टींच्या माध्यमातून दिलं जातं ना ते आहे सामाजिक माध्यमावरील प्रभावाच्या द्वारे सोशल मीडिया. लक्ष द्या, हा जो मोबाईल तुमच्या समोर आहे ना, तुम्ही ह्या मोबाईलच्या माध्यमातून ऐकत आहात ना, ह्या मोबाईलवरती येणारी प्रत्येक गोष्ट जर ती चांगली नाहीये, जर ती शेअर केल्याच्या द्वारे एखादा व्यक्ती क्रूर बनू शकतो, हिंसक बनू शकतो, तर त्या गोष्टीला आपण स्किप करणं गरजेचं आहे. आणि एक एक जागरूक व्यक्ती म्हणून आपण देवामध्ये चालणं गरजेचं आहे. हे हे फार गरजेचं आहे चर्च. आपल्याला इतकं सेन्सिटिव्ह होणं गरजेचं आहे. आपल्याला इतकं जागरूक होणं गरजेचं आहे. पवित्र शास्त्र आपल्याला तेच तर सांगत आहे. हे जग जे आहे ना, हे सैतानाच्या कंट्रोल मध्ये आहे आणि सैतान हा तुमचं कंट्रोल एक तर तो माध्यमांच्या द्वारे घेईल, एक तर तो टीव्ही शोच्या माध्यमातून घेईल, चित्रपटाच्या माध्यमातून घेईल, व्हिडिओ गेमच्या माध्यमातून होईल, कोणतं तरी क्रूरतापूर्वक मेसेज किंवा व्हिडिओ तुमच्या तुमच्या व्हॉट्सअपमध्ये टाकल आणि तो तुम्हाला वाचून नंतर शेअर करण्याकरता कोणत्या ना कोणत्या माध्यमातून सैतान हा तुमचं कंट्रोल जे आहे ना ते घ्यायच्या बेतामध्ये आहे. तुम्ही उत्पत्ती पुस्तकाचे 4था अध्याय विसरायला नाही पाहिजे. परमेश्वर देव कायनाला म्हणाला, पाप दाराची टपून आहे, त्याचा रोष तुझ्याकडे आहे. हा, आपण ह्या दिवसांमध्ये अतिशय सेन्सिटिव्ह असणं फार गरजेचं. सैतानाला वाव देऊ नये. आपल्या जीवनामध्ये आपण सैतानाला मुळीच जे आहे ना वाव दिला पाहिजे नाही. आणि मग तिसरा जो मुद्दा आहे तो आहे महत्वाच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जाते. आज हिंसक व क्रूर प्रवृत्तीला प्रोत्साहन कोणत्या गोष्टींमुळे भेटत आहे, तर त्यामागचं कारण आहे जे शिक्षण शाळेमध्ये, कॉलेजेसमध्ये किंवा इतर जे काही इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूट मध्ये दिलं गेलं पाहिजे, त्या महत्वाच्या शिक्षणाकडेच आज दुर्लक्ष केलं जात आहे. ते जे शिक्षण आहे ना ते शिक्षण लेकरांना दिलं जात नाही. लेकरांना कोणतं शिक्षण दिलं गेलं पाहिजे माहिती का? शाळेमध्ये लेकरांना सहिष्णुते संदर्भात शिकवलं गेलं पाहिजे. लेकरांना एकमेकांवरती प्रीती करण्यास संदर्भात शिकवलं गेलं पाहिजे. लेकरांना सहकार्य करण्यास संदर्भात शिकवलं गेलं पाहिजे. पण अशा प्रकारच्या चांगल्या गोष्टी ह्या आज शाळेमध्ये, कॉलेजेसमध्ये, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकवल्या जात नसल्या कारणामुळं आपण पाहतो की ह्या शिक्षणाकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि म्हणून कुठंतरी हिंसक आणि क्रूर प्रवृत्तीला प्रोत्साहन मिळालेलं आहे. हे हे आज आपण सगळीकडे पाहू शकतो आणि हे अशा प्रकारेच हिंसक प्रवृत्तीला आणि क्रूर जी प्रवृत्ती आहे ना तिला प्रोत्साहन भेटत असतं. आणि म्हणून आपले जे लेकर आहे ना, आपले लेकर शाळेत गेल्यानंतर त्यांना जर ही गोष्ट शिकायला भेटत नाहीये, तर आपण त्यामध्ये इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे. आपण त्यामध्ये पुढाकार घेणं गरजेचं आहे आणि आपण आपल्या लेकरांना हे शिकवणं गरजेचं आहे. एकमेकांना सहकार्य करा, एकमेकांवरती प्रीती करा, एकमेकांचं सहन करा, एकमेकांची काळजी घ्या. लेकरांना आपण हे शिकवणं फार गरजेचं आहे.
का? कारण लेकरांच्या जीवनावरती द्वेषाचा परिणाम होऊ नये. द्वेष एक फार भयानक असा आजार आहे. द्वेष हा मानसिकता खराब करतो, द्वेष हा आत्मिकता खराब करतो, द्वेष हा शारीरिकतेमध्ये देखील फार मोठा प्रॉब्लेम क्रिएट करत असतो. आणि म्हणून आपल्या लेकरांमध्ये हा प्रकार नसावा. आपल्या लेकरांमध्ये हा प्रकार नसावा म्हणून आपण जे आहे ना, आपण आपल्या लेकरांना शिक्षण देणं फार फार आणि फार गरजेचं आहे. फार गरजेचं आहे. चौथा जो मुद्दा आहे तो आहे का हिंसक आणि क्रूर प्रवृत्तीला प्रोत्साहन मिळतं. त्यातला चौथा जो मुद्दा आहे तो आहे, लिहून घ्या, बदला घेण्याच्या वृत्तीमुळं. बदला घेण्याच्या वृत्तीमुळं आज हिंसक व क्रूर प्रवृत्तीला प्रोत्साहन दिलं जात आहे. कशा प्रकारे पहा, लोक काही संयम न बाळगता, लोक जे आहे ना, काही संयम न बाळगता तत्काळ बदला घेतात. माझं एक उदाहरण मी तुम्हाला शेअर करतो. जस्ट आज सकाळी ज्या वेळेला मी ट्रेनमध्ये माझ्या पत्नीला आणि 2 लेकरांना मी बसवलं. खूप गर्दी होती आणि मग त्या ठिकाणी एक प्रॉब्लेम क्रिएट झाला आणि एक जी बॅग आहे ती ट्रेनच्या हँडलमध्ये अडकली आणि त्यामुळं खूप प्रॉब्लेम झाले. सीटवर जाता येत नव्हतं, मागून लोक लोटत होते, आम्ही मध्ये अडकलेलो 4 जण आणि मग त्यामुळं माझा जो बंद आहे तो सुटला, संयमतेचा. आणि मी त्या ठिकाणी त्या मुलावरती रागवलं त्या ठिकाणी आणि रागवल्यानंतर मी स्वतः ती जी बॅग अडकली होती त्या रेल्वेच्या हँडलमध्ये, ते बॅग काढली आणि त्या मुलाला मी रागवलं आणि थोडस पुढे गेलो. तर मला ते रिअलाइज झालं की मी रागवलं चुकीच्या पद्धतीने आणि मग मी त्याची क्षमा मागितली. त्यानंतर त्याची मम्मी होती, त्यांची देखील त्यांना असं मी जवळ घेतलं. त्यांना म्हटलं की मावशी मला माफ करा, मी मला वाईट वाटलं असेल तर. म्हणजे सांगायचं तात्पर्य मला मला तुम्हाला हे सांगायचं आहे की अनेक वेळा आपण संयम बाळगत नाही. तत्काळ आपण काय करतो माहिती का, तत्काळ आपण काय करतो, उत्तर देतो किंवा आपण तयारच असतो त्या विषयाला घेऊन. पण वचन या ठिकाणी आपण हे बघत आहोत की बदला घेण्याची वृत्ती ही आपल्यामध्ये नसावी. देव आपल्याकडनं ही अपेक्षा करत नाही. आपल्या स्वभावामध्ये बदल होणं गरजेचं आहे. बदला घेण्याची जी वृत्ती आहे ना, त्यामुळं हिंसक व क्रूरता जी आहे ना, त्या प्रवृत्तीला काय होतं, प्रोत्साहन मिळतं. आणि लोक जे आहे ना, लोकांमध्ये संयम नाहीये, लोक संयम बाळगत नाही, तत्काळ काय करतात बरं का, बदला घेतात. त्यामुळं त्यामुळं आपण पाहतो की परिस्थिती आणखीन खराब होते आणि हिंसा वाढते. त्यामुळे परिस्थिती जी आहे ना आणखीन खराब होते, आणखीन वाद होतात आणि जी हिंसा आहे ना ती वाढते. जगामध्ये आपण सर्वात जास्त हाच भाग बघू शकतो की लोक क्रूरतेने भरलेले आहेत, हिंसेने भरलेले आहेत. लोकांमध्ये सहनशीलता नाही. लोक लोक जे आहे ना, लोक लगेच बदला घेण्याच्या त्या मूड मध्ये लोक असतात. पण आपण देवाचे लेकर आहोत, आपण त्या भागामध्ये नसावं अशी देवाची काय आहे, इच्छा आहे. आणि आपण आपण ह्या दिवसांमध्ये आपल्या जीवनामध्ये असणारा सर्व जो द्वेष आहे, जो आपल्याला हिंसक प्रवृत्तीचा बनवतो, आपल्या जीवनामध्ये असलेला जो द्वेष आहे तो आपल्याला क्रूर बनवतो, अतिशय क्रूर बनवतो. हा द्वेष आपल्याला काढणं फार गरजेचं आहे. पाचवा जो मुद्दा आहे तो आहे पाचवा जो मुद्दा आहे तो आहे कायद्याचा अभाव आणि अंमलबजावणीतील कमतरता. पाचवा जो मुद्दा आहे तो आहे कायद्याचा अभाव आणि अंमलबजावणीतील कमतरता. हिंसक कृत्यावर कठोर शिक्षा न झाल्याने लोक कायद्याला भीत नाही आणि मग हिंसक वर्तनाला प्रोत्साहन मिळते. तिकडं आवाज येत आहे का भरपूर फटाक्यांचा? हो दादा. चर्च हो. आवाज येत आहे. ओके. माहिती नाही कोणत्या कारणामुळे फुटत आहे, परंतु फुटू द्या, आनंद करू द्या त्यांना देखील. ओके. आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करा. ओके.
ठीक आहे, लक्ष द्या. पाचवा जो मुद्दा आहे ना, तो आहे, डिस्टर्ब पण होता म्हणून थांबलो थोडस. पाचवा जो मुद्दा आहे ना, पाचवा मुद्दा आहे कायद्याचा अभाव आणि अंमलबजावणीतील कमतरता. ठीक आहे. कायद्याचा अभाव आणि अंमलबजावणीतील कमतरतेमुळं क्रूरता आणि हिंसक प्रवृत्तीला प्रोत्साहन मिळत आहे. आता आपण पाहतो, हिंसक कृत्यावर कठोर शिक्षा न झाल्याने लोक कायद्याला भीत नाही. बरोबर आहे का चर्च? बरोबर आहे की नाही? एखाद्या व्यक्तीने जर भयानक असं कृत्य केलेलं आहे, तर त्या व्यक्तीला कठोर शिक्षा कायद्याच्या अंमलबजावणीनुसार होणं गरजेचं आहे, पण त्याला शिक्षा नाही होत. मग अशाने होतं काय माहिती का, लोक कायद्याला भीत नाही आणि मग हिंसक वर्तनाला प्रोत्साहन मिळतं. तुम्ही कधी बघितलंय का असं? तुमच्या निदर्शनामध्ये आहे असं एखादी गोष्ट? हो दादा. आहे ना? लोक वाईट कृत्य करतात पण त्याची शिक्षा नाही होत, कठोर शिक्षा नाही होत, जेणेकरून ते कृत्य परत त्याने पण करू नये आणि ऐकणाऱ्याने पण कठोर शिक्षा नाही होत. आणि म्हणून कायद्याला लोक आज भीत नाही. तुम्ही बघा, लोकांसमोर आज भय राहिलेलं नाही. लोक जे आहे ना, अशा प्रकारच्या गोष्टींमुळं हिंसक बनत चाललेले आहेत, किंवा अशा गोष्टींमुळे हिंसक गोष्टींना काय होते माहिती का, प्रोत्साहन मिळत आहे. सहावा मुद्दा, राजकीय फायद्यासाठी हिंसेचा वापर. आज जर क्रूरता आणि हिंसक प्रवृत्तीला प्रोत्साहन जर भेटत आहे, तर ते कशामुळे भेटत आहे माहिती का? कशामुळे भेटत आहे? राजकीय फायद्यासाठी हिंसेचा वापर आज लोक करतात. राजकीय नेते व गट हिंसेचा वापर करून आपलं ध्येय साधतात. आपलं जे ध्येय आहे ना, ते साध्य करतात. त्यामुळे काय होतं माहिती, त्यामुळे सामान्य माणसांना हिंसा सामान्य वाटू लागते. लक्ष द्या, राजकीय, राजकारण, गटबाजी, नेते हे जे आहेत ना, हे चांगल्या गोष्टीसाठी असतात. पण आता हे कोणत्या गोष्टीसाठी आहे? ह्या ठिकाणी आपण पाहतो की ते फक्त त्यांचं जे ध्येय आहे ना, ते साध्य करून घेतात. एकदा का त्यांचं ध्येय साध्य झालं की मग त्यांना तुमच्याशी, आपल्याशी त्यांना काही घेणं देणं नसतं. आणि अशामुळं हिंसा जी आहे ना, ती सामान्य वाटू लागते. आज अनेक लोक राजकीय फायद्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत आहे, हिंसा करत आहे. तुम्ही जगाच्या पाठीवरती जर जगाचा जर अभ्यास केला, तर अनेक हिंसा झालेल्या आहेत आणि त्या हिंसा राजकीय फायद्यासाठी झालेल्या आपल्याला पाहायला भेटतात. काही तर अजून बघायला भेटत आहे आपल्याला. लक्ष द्या, ह्यामुळे होतं काय माहितीये का, लोकांना हिंसा जी आहे ना, सामान्य वाटू लागते. ऍक्च्युली यावरती आळा घालणं फार गरजेचं आहे. अशा प्रकारच्या गोष्टी होते, पण तो घातला जात नाही. आणि म्हणून आज लोक हिंसा करायला, क्रूर वागायला, त्यानंतर वाईट करायला, वाईट बोलायला लोक आज घाबरत नाही. हे त्याचं मागचं कारण आहे. त्यानंतर सातवा जो मुद्दा आहे तो आहे परिवारांचा चुकीचा दृष्टिकोन. ठीक आहे, कुटुंबांचा चुकीचा दृष्टिकोन. आता हा जो मुद्दा आहे हा समजून घ्या. काही पालक स्वतःच्या हिंसक वर्तन दाखवतात. ठीक आहे ना? काही जे आई वडील आहे ना, ते घरामध्ये स्वतःची जी हिंसक कृत्य आहे ते दाखवतात आणि त्यामुळं लहान मुलांवर त्याचा परिणाम होतो, ज्यामुळे मुलांमध्ये लहानपणापासून हिंसेची जी वृत्ती आहे ना, ती पेरल्या जाते आणि म्हणून मोठेपणे लेकरं हिंसक बनतात. म्हणून मोठेपणे लेकरं जे आहे ना, क्रूर बनतात. म्हणून मोठेपणे लेकरं जे आहे ना, अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करणारे आपल्याला पाहायला भेटतात. हे
त्यांच्या जीवनात आलं कुठून? ते लहान असताना त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या समोर अशा प्रकारचे हिंसक क्रूर कृत्य केलं, त्यामुळे ते आलं. आणि म्हणून ते आज तसे आहेत. मग आपण फार आपल्या परिवारामध्ये राहत असताना अतिशय सेन्सिटिव्ह राहणं फार गरजेचं आहे. अतिशय जागरूक राहणं फार 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 गरजेचं आहे. शेवटचे 3 जे मुद्दे आहे ते आपण उद्या कदाचित ते आपण कव्हर करू, कारण आपला जो वेळ आहे तो आपला जो वेळ आहे. येस, आय थिंक वेळ आहे. ठीक आहे, आपण एक लवकर मुद्दे हे जे आहे ते कव्हर करू. त्यानंतर 8वा जो मुद्दा आहे ना, 8वा मुद्दा आहे धर्म आणि जातीय वादाचा चुकीचा उपयोग. यामुळं हिंसक प्रवृत्तीला आणि क्रूर प्रवृत्तीला प्रोत्साहन मिळतं. कोणत्या गोष्टींमुळे माहिती का? धर्म आणि जातीच्या वादाचा चुकीचा उपयोग केल्यामुळे. आता कशा प्रकारे चुकीचा उपयोग होतो? धार्मिक आणि जातीय अस्मितांच्या नावाखाली लोकांना भडकवून हिंसा केली जाते. होतं का असं चर्च? असं हो होत आहे का? हो होत आहे. होत आहे. होत आहे असं. तुम्ही बघा, थोडस अभ्यास करणं फार गरजेचं आहे की आज लोक हे अ, भडकलेल्या अवस्थेमध्ये तुम्हाला दिसतील, हिंसा करत असताना तुम्हाला दिसतील. आणि हे असं का होते माहिती का? कारण धर्म आणि जातीय वादाचा चुकीचा उपयोग काही लोक जे आहे ना स्वतःच्या फायद्यासाठी करतात. धार्मिक आणि जातीय अस्मितेच्या नावाखाली लोकांना भडकावून हिंसा जी आहे ती केली जाते. लक्ष द्या, मनुष्य सर्वश्रेष्ठ आहे. मनुष्य जो आहे ना, देवाने देवाने बनवलेला जो मनुष्य आहे ना, तो सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून मनुष्यावर नेहमी प्रीती करा, मनुष्याला नेहमी जुना, नेहमी जवळ करा, क्षमा करा, मदत करा, काळजी घ्या. झालं असेल काही चुकीचं त्याच्याकडनं क्षमा करा. हे 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 असं अशा प्रकारची देव आपल्याकडनं जे आहे ना वागणूक अपेक्षा करतो. आपल्या जीवनात आपण द्वेषाला मुळीच जे आहे ना थारा देता कामा नये, जागा देता कामा नये. आपल्याद्वारे कोणाचे नुकसान होऊ नये यासाठी आपण आपल्या द्वेषावरती विजय मिळवणं फार गरजेचं आहे. द्वेषाच्या द्वारे उत्पन्न होणार जे काही वाईट स्वभाव आहे ना त्याच्यावरती विजय मिळवणं फार गरजेचं आहे. नवी गोष्ट, कमी धैर्य आणि संयमाच्या कमतरतेमुळं आज लोक क्रूरतेने भरलेले आहे. आज लोक हिंसेने भरलेले आहे. कमी धैर्य आणि संयमाच्या कमतरतेमुळे कशा प्रकारे लोक तणाव आणि नैराश्य झेलू शकत नाही. लोक जे आहे ना तणाव आणि नैराश्य जे आहे, निराशा, ते काय करू शकत नाही, ते ते झेलू शकत नाही. संयम न राखल्याने अनेकदा हिंसक प्रतिक्रिया पाहायला मिळते. संयम न राखल्यामुळं संयमता असणं फार गरजेचं आहे. संयमता ही प्रत्येकामध्ये असावी अशी देवाची इच्छा आहे, पण ती नसते. आणि ती नसल्या कारणामुळं हिंसक प्रतिक्रिया जी आहे ना ती पाहायला मिळते. आणि म्हणून देवाकडे ही प्रार्थना केली की देवा आम्हाला धैर्याने भर, देवा आम्हाला संयमाने आम्हाला भर, अशासाठी की आमच्याद्वारे हिंसक प्रतिक्रिया जी आहे ती होऊ नये. आणि देव निश्चित अर्थाने आपल्याला धैर्याने आणि संयमाने भरल्याशिवाय राहणार नाही. आपण ह्या विषयाच्या शेवटी आपण पाहू की देवाने आपल्याला देशावरती विजय दिलेला आहे. आम्ही देशावरती देवाने आपल्याला काय केलेलं आहे? विजय दिलेला आहे. 10वा जो मुद्दा आहे तो आहे वैचारिक मतभेदामुळं. आज लोक क्रूरतेने आणि हिंसक प्रवृत्तीने का भरले माहिती का? त्याच्या मागचं कारण आहे वैचारिक मतभेदामुळं. कशा प्रकारे पहा, लोक वेगवेगळ्या विचारसरणीला स्वीकारत नाही. स्वीकारता लोक वेगवेगळ्या विचारसरणीला लोक स्वीकारतात का चर्च? नाही. वेगवेगळ्या विचारसरणीला लोक स्वीकारत नाही. म्हणजे आपल्या घरामध्ये जर 4 जण असेल तर 4 जण 4 दिशेला असेल तर वाद होईलच ना.
हिंसा होईलच, होणार का नाही होणार? हिंसा होईल. होईलच, होईल, हो. हिंसा होईल, भांडणं होतील. हा, तिथे हिंसा होईल, भांडणं होतील. आणि मग काय झालं, ज्यामुळे मतभेद विवादात आणि नंतर हिंसक कृत्यामध्ये बदलतात. जे मतभेद आहे ना, ते भांडणामध्ये बदलतात आणि नंतर हिंसक कृत्यामध्ये बदलतात. आणि म्हणून वैचारिक मतभेदांच्या वरती तुम्ही जीवन जगलं पाहिजे. तुमचं जीवन जगण्याचं जो तरीका आहे ना, जी पद्धत आहे ना, ती वैचारिक मतभेदाच्या वरती असली पाहिजे. म्हणजे काय, मी सर्वांना घेऊन चाललं पाहिजे. सर्वांना तुम्ही सर्वांना जे आहे ना, घेऊन चालणं फार गरजेचं आहे. याला म्हणतात वैचारिक मतभेदाच्या वरती जीवन जगणं. मग पवित्र शास्त्र काय सांगते? हे जे 10 मुद्दे आपण बघितलेले आहे, कशा प्रकारे क्रूरतेला आणि हिंसक प्रवृत्तीला प्रोत्साहन दिलं जातं ह्या 10 मुद्द्यांमधून, हे जे 10 मुद्दे आहेत त्यामधून. मग आता याच्यावरती पवित्र शास्त्र काय सांगतं? काय उपाय काय आहे आपल्याकडे? आपण मत्ते 5:44 आपण वाचू. मत्ते 5:44. त्यांना भेटला असेल त्यांनी काल. मत्ते 5:44. मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैरावर प्रीती करा. जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या. जे तुम्हाला द्वेष करतात त्यांचे बरे करा. आणि जे तुमचा छळ करतात व तुमच्या पाठीस लागतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आता बघा, ह्या ठिकाणी जी शिकवण आहे ना पवित्र शास्त्राची, ही शिकवण प्रेमाची आणि क्षमाशीलतेची आहे. पवित्र शास्त्राची ही जी शिकवण आहे ना, ही जर प्रत्येकांना कळाली तर हिंसा होईल का? क्रूरतेने लोक वागतील का? वाईट गोष्टी लोक करतील का? अपमान करतील लोक एकमेकांचा? भेदभाव करतील लोक एकमेकांचा? जे विचार करा. जर त्यांना प्रेमाची आणि क्षमाशीलतेची जर शिकवण जर मिळाली, बघा, प्रेमाची आणि क्षमाशीलतेची शिकवण काय माहिती का? देव म्हणतो तुम्ही आपल्या वैरावरती प्रीती करा. देव म्हणत आहे जे तुम्हाला श्राप देतात त्यांना आशीर्वाद द्या. देव म्हणते जे तुमचा द्वेष करतात त्यांचं बरं करा. देव म्हणत आहे जे तुमच्या पाठीमागे लागतात ना, जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आता ही शिकवण चांगली की वाईट आहे मुळात? चांगली. मग ही जी शिकवण जर लोकांना जर दिली, व्हेरी गुड, ही जर शिकवण लोकांना जर मिळाली तर लोक एकमेकांसोबत किती प्रेमाने राहतील, किती क्षमाशीलतेने राहतील याचा विचार करा. आणि जसं विचार केला आहे तसं घडून यावं म्हणून प्रार्थना करा. जसं विचार केला आहे तसं घडून यावं म्हणून आपण स्वतः सुरुवात करा लोकांवरती प्रीती करण्याकरता, लोकांना क्षमा करण्याकरता. शक्य होईल तर क्षमा मागण्यासाठी देखील, शक्य होईल तर चूक कबूल करण्यावर देखील. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो आहे, बायबल आपल्याला काय सांगते या संदर्भात. रोमकराचं पत्र 12वा अध्याय आणि 18 वचन आपण वाचू. रोमकरास पत्र 12वा अध्याय आणि 18 वचन पहा काय म्हणत आहे. शक्य तर सर्व माणसांबरोबर तुमच्याकडून होईल तितके शांतीने राहा. कसं राहायचं आहे सर्वांसोबत? सर्वांसोबत बायबल काय सांगतं आपल्याला? पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, एकमेकांसोबत भांडणं करत राहा की शांतीने राहा? शांती. वचन शांतीने राहा. तिथं सर्वांनी आपल्या पवित्र शास्त्रामध्ये तिथं पेनाने अंडरलाईन करा. रोमकरसपत्र 12वा अध्याय 18 वचन. शक्य तर सर्व माणसांबरोबर तुमच्याकडून होईल तितकं शांतीने. आपल्याला देवाने एकमेकांसोबत शांतीने राहायला सांगितलं. भांडण नको, वादविवाद नको आणि काहीच नको, द्वेष तर मुळीच नको. शांतीने राहा. घरामध्ये देखील, बाहेर देखील, इतरांसोबत. होतं, चुका होतात, आपण परफेक्ट नाहीये. चुका होतात, आपण परफेक्ट नाहीये. घरामध्ये होतात, बाहेर होतात, अनेक ठिकाणी आपल्याकडनं चुका होतात. पण लक्ष द्या, मला तुम्हाला हे सांगायचं प्रामाणिकपणे, जर आपल्याला कळालं आपण चुकलं आहे ना, तर क्षमा मागायला तयार राहा. क्षमा मागायला तयार राहा. लहान स्वीकारा, ती चूक स्वीकारा, क्षमा मागण्यासाठी तयार. लक्ष द्या, मी तुम्हाला वचन शिकवत आहे याचा अर्थ हा नाही की मी परिपक्व आहे, नाही. किंवा तुम्ही वचन ऐकत आहात याचा अर्थ हा नाही की तुम्ही परिपक्व. आपण परिपक्व नाहीये. अनेक गोष्टींमध्ये आपल्याला परिपक्व व्हायचं आहे.
आणि ते होण्यासाठी आपल्याला ह्या सर्व प्रोसेस मधून जाणं गरजेचं आहे. लक्ष द्या चर्च, आपल्याला सर्वांसोबत शांतीने राहायचं. चूक लक्षात आली, क्षमा मागा. काही होत नाही. एक ओझं असतं ना मनावरती, ते हलकं होतं. तिसरी गोष्ट, इफिसकराचं पत्र 4था अध्याय 26 आणि 27 वचन आपण वाचू. इफिसकराचं पत्र 4था अध्याय 26 आणि 27 वचन. तुम्ही रागवा परंतु पाप करू नका. तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये आणि सैतानाला वाव देऊ नका. हो, वचन सांगत आहे की तुम्ही आपल्या क्रोधावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. वचन सांगत आहे तुम्ही आपल्या रागावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. राग येतो, पण त्याच्यावरती नियंत्रण ठेवा, नाहीतर मग रागाने आपलं नुकसान होईल. चर्च, आपण आपल्या जीवनाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि देवाला आपण हे म्हटलं आहे की देवा, आमच्यामधून हिंसक प्रवृत्ती काढून टाक, आमच्यामधून क्रूर प्रवृत्ती काढून टाक, आमच्यामधून द्वेष काढून टाक, आम्हाला सहनशीलता दे. दैव या वचनाद्वारे सर्वांना आशीर्वाद देऊ. यावेळेला आपण आपले डोळे बंद करू आणि आपण प्रार्थना करू. यावेळेला